Hello students, this is Professor Somoshi from Adsu Polytechnic. So today we are going to start with the tokens. So what is mean by tokens? Tokens म्हणजे काय? So tokens are the basic building block of any C++ program. So what is mean by tokens? Tokens are the basic building blocks, or we can say tokens are the basic runtime entities. It is nothing but smallest individual entity. It is called as smallest individual entity. So students, प्रत्येक C++ चा प्रोग्राम हा कशापासून बनलेला असतो? टोकन्स पासून. सो टोकन्स आर द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल एंटिटी, सगळ्यात बेसिक एंटिटी किंवा सगळ्यात स्मॉलेस्ट एंटिटी ज्याच्यापासून आपला C++ चा प्रोग्राम बनलेला असतो त्याला आपण काय म्हणतो? टोकन्स. सो आपण जो काही C++ चा प्रोग्राम लिहिणार आहे त्याच्यामधल्या प्रत्येक बारीक आणि बारीक गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही काय असणार आहे? दॅट इज नथिंग बट अ टोकन. सो देयर आर 5 कॅटेगरीज ऑफ टोकन्स. टोकन्सला आपण किती पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले आहे? 5 पार्ट्स मध्ये. सो the first is keywords, then second is identifiers, third is constants, fourth is operators, and fifth part is special symbols. सो आपला जो C++ चा प्रोग्राम असणार आहे तो कशापासून कन्सिस्ट झालेला आहे? तो टोकन्स पासून. मग टोकन्सला किती पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहे? 5 पार्ट्स मध्ये. पहिला पार्ट कोणता आहे? कीवर्ड्स, सेकंड इज आयडेंटिफायर, थर्ड इज कॉन्स्टंट्स, फोर्थ काय? ऑपरेटर, अँड फिफ्थ इज स्पेशल सिम्बॉल्स. याचा अर्थ C++ च्या प्रोग्राम मध्ये जी काही स्मॉलेस्ट एंटिटी असेल ती काय असू शकते? इट कॅन बी आयदर कीवर्ड और इट कॅन बी आयदर आयडेंटिफायर असू शकते, किंवा ती एंटिटी एकतर कॉन्स्टंट असू शकते, किंवा ती ऑपरेटर असू शकते, किंवा ती काय असू शकते? स्पेशल सिम्बॉल्स. मग आता आपल्याला काय करायचंय? वी आर गोइंग टू स्टडी ऑल दीज पार्ट्स वन बाय वन. सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी व्हॉट इज मीन बाय कीवर्ड्स. पहिले आपण काय बघणार आहोत याच्यामध्ये? कीवर्ड्स म्हणजे काय. सो व्हॉट इज मीन बाय कीवर्ड्स? सो कीवर्ड्स म्हणजे असे वर्ड्स whose meaning is already predefined. Keywords are the words whose meaning is predefined to the compiler. ज्याचं meaning already compiler ला आपण काय करून ठेवलेले? predefined. So what is keywords? Keywords are the words whose meaning is predefined. काय त्याचं meaning कसं आहे? predefined. कोणाला? टू कंपाइलर. प्रीडिफाइंड मीनिंग म्हणजे काय? प्रत्येक जो कीवर्ड असेल त्याला काही ना काहीतरी फिक्स मीनिंग देऊन ठेवलेले आहे कंपाइलर मध्ये. म्हणजे काय? आपण ह्या कीवर्डचा यूज दुसऱ्या कोणत्याही गोष्टींसाठी करू शकत नाही. जो मीनिंग आपण त्याला फिक्स करून ठेवलेला आहे कंपाइलरला, प्रीडिफाइंड करून ठेवलेला आहे, त्यासाठीच आपण कशाचा यूज करू शकतो? त्या कीवर्डचा यूज करू शकतो. मग आता हे जे कीवर्ड्स असतात त्याचे एक्झाम्पल पाहू आपण. So for example, int हा कशासाठी वापरतो आपण? इंटिजर, एखादं व्हेरिएबल इंटिजर म्हणून द्यायचं असेल तर त्यासाठी आपण काय वापरतो? इंट. त्यानंतर कॅर, कॅरेक्टर साठी आपण कॅर वापरतो. एखादा फ्लोटिंग पॉइंट नंबर असेल तर आपण काय वापरतो? फ्लोट वापरतो. त्यानंतर लूप्स असतात, सी मध्ये पाहिलेत आपण लूप्स, फॉर लूप, त्यानंतर व्हाईल, त्यानंतर इफ. सो हे सगळेच्या सगळे वर्ड्स कसे आहेत ते? These words are predefined to compiler. यांचं मीनिंग काय? कंपाइलरला आपण फिक्स करून ठेवलेलं आहे. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या वर्ड्स आहेत या सगळ्या वर्ड्सला काय म्हटलं जातं? कीवर्ड. These are called as keywords. मग आता यांचं मीनिंग फिक्स आहे म्हणजे काय? आपण स्वतःहून त्याचं मीनिंग चेंज करू शकत नाही. मग आता यू मस्ट हॅव ऑब्झर्व, तुम्ही ऑब्झर्व केलंय का की प्रत्येक जो कीवर्ड असेल तो कशामध्ये लिहिलाय मी? स्मॉल लेटर्स मध्ये. का? कारण की आपली C++ लँग्वेज इज केस सेन्सिटिव्ह. म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये कॅपिटल केलं तर त्याचा मीनिंग काय होणार आहे? चेंज होणार आहे.
So that's why all keywords are written in lower case किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण स्मॉल केस मध्ये. सो सगळेच्या सगळे कीवर्ड्स हे कशामध्ये लिहिले जातात तर स्मॉल लेटर्स मध्ये किंवा लोअर केस मध्ये. ठीक आहे. सो फर्स्ट पार्ट आपला कोणता झाला कीवर्ड्स. आपण कशाने स्टार्ट केलं तर टोकन्स मध्ये आपण सगळ्यात पहिला पार्ट कोणता पाहिला होता कीवर्ड्स. नाउ द सेकंड पार्ट टोकनचा जो सेकंड पार्ट आहे कोणता आहे तो दॅट इज नथिंग बट आयडेंटिफायर. सेकंड पार्ट कोणता आहे आयडेंटिफायर्स. आता लक्षात घ्या आयडेंटिफायर्स म्हणजे काय. ज्या कोणत्या व्हेरिएबलचा किंवा त्याचा यूज आपण कशासाठी करतो एखाद्या व्हेरिएबलला एखाद्या ऑब्जेक्टला एखाद्या क्लासला नाव देण्यासाठी जो करतो त्याला आपण काय म्हणतो आयडेंटिफायर्स. म्हणजे काय जसं कीवर्डचं मीनिंग फिक्स होतं त्याच पद्धतीने आयडेंटिफायर हे कोण वापरतं युजर. सो आयडेंटिफायर म्हणजेच काय युजर डिफाइंड नेम्स. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्हेरिएबलला किंवा एखादा क्लास असेल त्याला जर नाव द्यायचं असेल त्याच्यासाठी आपण जर एखादं नाव यूज केलं तर त्या नावाला आपण काय म्हणणार आहे आयडेंटिफायर. मग यांचा यूज काय फॉर नेमिंग. कशासाठी यूज होतो आयडेंटिफायरचा फॉर नेमिंग. मग आपण नाव कशाला देऊ शकतो फॉर नेमिंग कशाला देऊ शकतो. एखादं व्हेरिएबल असेल त्याला नाव देऊ शकतो. त्यानंतर एखादा क्लास असेल तर त्या क्लासला नाव देऊ शकतो. एखादं ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टला नाव देऊ शकतो. त्याचबरोबर एखादं फंक्शन असेल त्याच्यासाठी आपण काय करू शकतो नाव देऊ शकतो. सो आयडेंटिफायर्स आर यूज्ड फॉर नेमिंग आणि कशाला नाव देणार फॉर नेमिंग व्हेरिएबल्स क्लास ऑब्जेक्ट्स अँड फंक्शन्स. सो जसे कीवर्ड्स काय सांगितले होते कीवर्ड्स आर प्री डिफाइंड वर्ड्स. त्यांचं मीनिंग कसं आहे प्री डिफाइंड आहे. त्याच पद्धतीने आयडेंटिफायरचं जे मीनिंग असते ते कोण डिफाइन करतो युजर. म्हणून आपण त्याला काय म्हणतो युजर डिफाइंड नेम्स किंवा युजर डिफाइंड वर्ड्स आपण त्याला म्हणतो. आणि आपण नेमिंग कशासाठी देतो व्हेरिएबलला नाव देतो. आता व्हेरिएबल म्हणजे काय क्लास ऑब्जेक्ट फंक्शन हे आपल्याला नंतर डिटेलमध्ये पाहायचंय. आलं लक्षात. मग आता लक्षात घ्या प्रत्येक जे व्हेरिएबल असेल तर त्या व्हेरिएबलला किंवा क्लासला ज्या वेळेला आपण नाव देणार आहे तर कसंही नाव देऊन चालणार नाही. फॉर दॅट देअर मस्ट बी सम रूल्स. त्याच्यासाठी काय काही ना काहीतरी रूल्स. सो फर्स्ट व्हिडिओ आपण फर्स्ट रूल आयडेंटिफायर कॅन consist of alphabets कोणते कॅपिटल A टू कॅपिटल Z और स्मॉल a टू स्मॉल z. म्हणजे लक्षात घ्या काय की आपण जे आयडेंटिफायर म्हणजे आपण नाव देणार आहे त्याच्यासाठी कशाची गरज असू शकते सगळ्यात पहिले काय यूज करू शकतो आपण अल्फाबेट्स. कोणते अल्फाबेट्स कॅपिटल A टू Z और स्मॉल a टू स्मॉल z. त्याचबरोबर काय यूज करू शकतो और नंबर्स म्हणजे कोणते 0 to 9 पैकी कोणताही नंबर यूज करू शकतो. अँड त्याचबरोबर आपण काय यूज करू शकतो अँड स्पेशल सिम्बॉल. कोणता स्पेशल सिम्बॉल फक्त अंडरस्कोर हा एकच सिम्बॉल आपण काय यूज करू शकतो आयडेंटिफायर मध्ये वापरू शकतो. कळलं. सो ज्या वेळेला आपल्याला क्लासला नाव द्यायचंय व्हेरिएबलला नाव द्यायचंय त्याच्यातला पहिला रूल काय त्या नावामध्ये एकतर काय असू शकतं एकतर अल्फाबेट्स असू शकतात कोणते कॅपिटल A टू Z और स्मॉल a टू Z किंवा काय असू शकतं त्याच्यामध्ये अजून काय येऊ शकतं 0 to 9 नंबर्स येऊ शकतात त्याला आपण डिजिट्स म्हणतो. आणि त्याचबरोबर फक्त एकच स्पेशल सिम्बॉल चालणार कोणता अंडरस्कोर डॉलर हॅश त्याच्यानंतर अजून कोणता सेमीकोलन हे सिम्बॉल चालणार नाही. ब्लँक स्पेस चालणार नाही. फक्त एकच काय चालणार अंडरस्कोर. आलं लक्षात. देन सेकंड रूल काय आयडेंटिफायर should not start with digit.
म्हणजे काय, आयडेंटिफायरची सुरुवात आपण डिजिटनी करू शकत नाही. मग एक तर अल्फाबेट चालतील, डिजिट चालतील आणि अंडरस्कोर चालतील, पण सुरुवात डिजिटनी करता कामा नये. फॉर एक्झाम्पल, इथं मी एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल, सपोज मी असं लिहिलं काय, अडसूळ 1 2 3, काय लिहिलं मी, अडसूळ 1 2 3. आता लक्षात घ्या, ह्या व्हेरिएबल मध्ये आपण सुरुवात कशापासून केली, ए पासून, ADSUL, बरोबर आहे. त्याचबरोबर 1 2 3 हे काय डिजिट्स आहेत आणि सुरुवात कशाने झाली आहे, अल्फाबेटनी. सो दिस इज करेक्ट आयडेंटिफायर. आलं लक्षात. सपोज मी असं घेतलं अंडरस्कोर ABC, काय घेतलं मी, अंडरस्कोर ABC. आता ABC हे पण व्हेरिएबल आहे, अंडरस्कोर ABC, सुरुवात कशाने झाली, अंडरस्कोरनी. हे कसं आहे, करेक्ट आहे. जर सपोज मी असं घेतलं 9@1 2 3, चालेल का, चालणार नाही. का, दोन गोष्टी. पहिलं म्हणजे आलं, @ हा सिम्बॉल चालतोय का, नाही चालत. आणि सुरुवात कशाने केली आहे, 9नी. आपण डिजिटनी सुरुवात करू शकत नाही. पुढं सपोज असं घेतलं मी 9 टोटल अंडरस्कोर, चालेल का. लक्षात घ्या, सुरुवात कशाने झाली, 9 पासून झाली. 9 हा काय, डिजिटनी सुरुवात चालणार नाही. सो हे सुद्धा आपण अल्फाबेट, आपण आयडेंटिफायर म्हणून वापरू शकत नाही. सो काय रूल सांगितला, स्टार्ट कशाने झालं पाहिजे, 0 किंवा म्हणजे काय काय कन्सिस्ट असलं पाहिजे, एकतर नंबर्स असतील किंवा स्पेशल सिम्बॉल्स असतील किंवा काय असतील अल्फाबेट. आणि सुरुवात कशाने चालणार नाही, नंबरनी चालणार नाही. ठीक आहे. देन जे आपण थर्ड रूल जो लिहितो, थर्ड रूल काय सांगितला, तर आयडेंटिफायर आर केस सेन्सिटिव्ह. आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्हचा अर्थ काय लक्षात घ्या, म्हणजे जर समजा आपण लेटर, एखादा स्मॉल लेटरच्या ऐवजी चुकून कॅपिटल यूज केलं तर प्रोग्राम मध्ये काय येणार आहे, एरर येणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर एखादं व्हेरिएबल घेतलं स्मॉल TOT आणि दुसरं एक व्हेरिएबल घेतलं त्याच्यामध्ये तीनही TOT कसं घेतलं, कॅपिटल. टोटल नावाचं व्हेरिएबल घ्यायचंय. मी डिक्लेअर करताना स्मॉल मध्ये घेतलं आणि पुढे यूज करताना कॅपिटल मध्ये यूज केलं, चालणार नाही. का, कारण की हा TOT आणि हा TOT हे दोनही व्हेरिएबल हे कसे आहेत, सेपरेट आहेत. हे सिमिलर असू शकत नाही. का बरं, कारण की आयडेंटिफायर्स हे कसे आहेत, केस सेन्सिटिव्ह. आणि त्यानंतर फोर्थ रूल, आपण फोर्थ रूल बघू. लास्ट रूल, कीवर्ड्स cannot be used as identifier. म्हणजे काय, कोणत्याही कीवर्डचा यूज आपण आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही. आता कीवर्ड्स म्हणजे काय, ज्यांचं मीनिंग फिक्स आहे. मग जर मीनिंग फिक्स आहे तर आपण त्याला नेम देण्यासाठी वापरू शकतो का, नाही वापरू शकत. म्हणजे लक्षात घ्या, आपण कीवर्ड्स कोणते कोणते पाहिले होते मगाशी, इफ, फॉर, इंट, कॅर, याचं फिक्स मीनिंग आहे. कोणत्या व्हेरिएबलला नाव देण्यासाठी आपण ते वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मी जर असं लिहिलं, इथं लिहितो सपोज मी जर असं लिहिलं इंट फ्लोट, काय लिहिलं, इंटिजर फ्लोट. आता इंटिजर हा टाईप आहे, पण फ्लोट हे काय, ऑलरेडी कीवर्ड आहे. मग आपण कीवर्डचा यूज व्हेरिएबलला नाव देण्यासाठी वापरू शकत नाही. जर मी असं वापरलं इंटिजर ए तर चालेल, इंटिजर हा टाईप झाला आणि ए हे काय, व्हेरिएबल. मग व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये काय आलंय, अल्फाबेट आलंय, म्हणजे हे कसं आयडेंटिफायर आहे, इट इज करेक्ट आयडेंटिफायर. सो स्टुडंट्स, आपण आयडेंटिफायर मध्ये किती रूल्स पाहिले, 4 रूल्स पाहिले. पहिला रूल काय पाहिला, नाव देण्यासाठी एकतर आपण अल्फाबेट यूज करू शकतो, कॅपिटल A टू कॅपिटल Z किंवा स्मॉल a टू स्मॉल z. डिजिट वापरू शकतो 0 to 9 किंवा आपण काय वापरू शकतो, अंडरस्कोर. सेकंड काय सांगितलं, सुरुवात नंबरनी किंवा डिजिटनी चालणार नाही. कळतंय. त्यानंतर थर्ड काय सांगितलं आपण, थर्ड रूल काय सांगितलं आपण, तर आयडेंटिफायर्स हे कसे, केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, स्मॉल TOT आणि कॅपिटल TOT हे दोन्ही कसे आहेत, व्हेरिएबल्स वेगळे वेगळे आहेत. आणि लास्ट पॉइंट काय सांगितला, कीवर्ड्स कॅनॉट बी युज्ड ॲज आयडेंटिफायर. एखाद्या कीवर्डचा यूज आपण आयडेंटिफायर म्हणून करू शकत नाही. सो इन दिस वे वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय टोकन्स, what is meant by variables, and what is meant by keywords, and what is meant by identifiers. In the next video we are going to see constants,
operators and special symbols. So till then, thank you. Thanks for watching.